2022 महाराष्ट्राच्या राजकारणात असा भूकंप झाला ज्याने संपूर्ण सत्ता समीकरण बदलून टाकलं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं. पण त्याच संपूर्ण घडामोडींमध्ये एक नाव सतत चर्चेत होतं, ते म्हणजे शरद पवार. शरद पवार राजकीय वर्तुळात आजही चर्चेत होते की शिंदेंच्या बंडाची कुणकुण अनेकांना लागल्याआधीच पवारांना लागली होती. त्यानंतर अजित पवारांचं बंड झालं तेव्हाही परिस्थितीची कल्पना पवारांना होती असं बोललं गेलं. आणि आता 2026 पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीचं नव्यानं अध्यायाची सुरुवात झाली. यावेळी लक्ष कोण, तर खुद्द शरद पवारांचा पक्ष. ठाकरे गटातील 6 खासदार वेगळा मार्ग स्वीकारल्यानंतर राजकारण आणखी तापलंय. कारण आता शरद पवार गटातील काही खासदारांबाबतही विविध चर्चा सुरू झाल्यात. अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट दोघांचीही नजर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावर असल्याचं बोललं जात आहे. मात्र इथे एक प्रश्न निर्माण होतो, जर ही चर्चा खरी असेल तर शरद पवार शांत बसतील का? उत्तर आहे कदाचित नाही. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे नाव केवळ नेता म्हणून नाही, राजकीय रणनीतिकार म्हणून ओळखलं जातं. विरोधक चाल खेळण्याआधीच त्यांना त्यांची चाहूल लागते असा त्यांच्या समर्थकांचा दावा असतो. सध्या चर्चेनुसार शरद पवार गटातील काही खासदारांशी संपर्क सुरू असल्याचं बोललं जातंय. यामुळे पवारांनी आपल्या गटात हालचाली वाढलेल्या असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये एक वेगळी स्पर्धा सुरू आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेतील बंडानंतर दिल्लीतलं आपलं महत्त्वाचं पाठवलेलं केंद्रीय मंत्रिपद मिळवलं, स्वतःच्या स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण केलं. हे पाहून अजित पवार गटालाही संसदेत आपलं संख्याबळ वाढवायचं, कारण दिल्लीच्या राजकारणात आकड्यांना खूप महत्त्व असतं. जितके जास्त खासदार तितके जास्त ताकद. याच पार्श्वभूमीवर सुरेंद्र पवार यांची दिल्ली भेट चर्चेचा विषय ठरली. त्यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर अनेक राजकीय तर्कवितर्क सुरू झाले. या भेटीने नेमकं काय चर्चा झाली अधिकृतपणे सांगितलं गेलेलं नाही, पण राजकीय वर्तुळात विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, जर शरद पवार गटातील काही खासदार खरोखरच नाराज असतील तर पवारांचा प्लॅन बी काय असेल? कारण इतिहास सांगतो, शरद पवार कधीही एकाच पर्यायावर अवलंबून राहत नाही. त्यांच्याकडे नेहमी पर्यायी राजकीय गणित तयार असतं. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात पुन्हा एकत्रीकरण होणार अशा चर्चा होतं. अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती. जर पक्षातील परिस्थिती गंभीर झाली तर हा पर्याय पुन्हा समोर येऊ शकतो का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दुसरी शक्यता म्हणजे काँग्रेससोबत अधिक जवळीक. महाविकास आघाडीतील समीकरण बदलली तर नवीन राजकीय रचना तयार होऊ शकते. हा देखील चर्चेचा विषय आहे. आणि तिसरी शक्यता, ज्याबद्दल फार कमी लोक बोलतात, जर राजकीय अस्तित्व टिकण्यासाठी मोठा निर्णय घ्यायची वेळ आली तर शरद पवार एखादा धक्कादायक निर्णय घेऊ शकतात का? कारण पवारांच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर त्यांनी अनेकदा अशक्य वाटणारे निर्णय घेतलेले आहेत. म्हणूनच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतंय त्यापेक्षा पडद्यामागे खूप काही सुरू असल्याचं बोललं जातंय. एकनाथ शिंदे गट आपल्याला वजन वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. अजित पवार गट दिल्लीत स्वतःचं महत्त्व वाढवून पाहतंय. भाजप संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून नये, तर दुसरीकडे शरद पवार आपला पुढचा डाव आखत असल्याची चर्चा आहे. यामध्ये कोण यशस्वी होणार? खासदार खरंच फुटणार का? पुन्हा एकदा शरद पवार सर्वांना धक्का देणारी खेळी खेळणार का? याच उत्तरावर महाराष्ट्राच्या पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे. कारण जर मोठी फूट पडली तर त्यांचा परिणाम केवळ पक्षावर होणार नाही, त्याचे पडसाद महाविकास आघाडी, महायुती आणि थेट दिल्लीपर्यंत जाणार आहेत. त्यामुळे पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. आता पाहायचं एवढंच, पुन्हा एकदा शरद पवार संकटावर मात करतील का? महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा राजकीय भूकंप होईल का? तुम्हाला काय वाटतं? शरद पवार संभाव्य फूट रोखू शकतील का? याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.